झी मराठी, चर्चाही होणारच। चिकोडी तालुक्यातील मांजरी येथील नरवीर तानाजी युवक मंडळाच्या वतीने आयोजित राष्ट्रधर्म रक्षण आमची जबाबदारी या नवरात्रोत्सवी कार्यक्रमात विजापूरचे आमदार व माजी केंद्रीय मंत्री बसनगौडा पाटील यत्नाळ यांनी हिंदुत्व व सनातन संस्कृतीच्या रक्षणासाठी सर्वांनी एकत्र येणं आवश्यक असल्याचं प्रतिपादन केलं। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अंकलीचे श्रीमंत सरकार महादराजे शितोळे अंकलीकर होते। दिव्य सानिध्य परमपूज्य शशिकांत पडसलगी यांचं लाभलं होतं। गुरुवर्य श्रीपादगिरी महाराज व MS रुद्रगौडा यांची उपस्थिती होती। आपल्या भाषणात यत्नाळ म्हणाले की आज देशात मतांतरामुळे हिंदू संस्कृती धोक्यात येते। भविष्यात धर्म आणि संस्कृती टिकवायची असेल तर संघर्ष करावा लागेल, नाहीतर देश इस्लामिक राष्ट्र होईल। त्यांनी पुढे सांगितलं की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशद्रोही संघटनांवर बंदी घालून आपली ताकद दाखवली। जम्मू काश्मीरमधील 370 कलम रद्द करून तेथील जनतेला न्याय मिळवून दिला। तसेच दहशतवाद्यांना ऑपरेशन सिंदूरमधून चांगला धडा शिकवला। यत्नाळ यांनी पुढे दावा केला की सध्या देशात मुस्लिम लोकसंख्या 45% आहे। ती वाढत राहिल्यास भारत हिंदू राष्ट्र न राहता इस्लाम राष्ट्र बनेल। राज्यात अनेक हिंदू युवकांची हत्या होते, मात्र सरकार हिंदू सणांवर निर्बंध आणतं आणि मशिदींमधून होणाऱ्या ध्वनी प्रदूषणाकडे दुर्लक्ष करतं, अशी टीका त्यांनी केली। काँग्रेसने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर अन्याय केल्याचा उल्लेख त्यांनी केला। रोजगार, कायदा सुव्यवस्था आणि विकास या मुद्द्यांवर सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करत त्यांनी येणाऱ्या निवडणुकीत योग्य उमेदवाराला पाठिंबा द्यावा असं आवाहन केलं। मतांतर रोखण्यासाठी सर्व हिंदूंनी एकत्र येऊन राष्ट्र रक्षणासाठी प्रयत्न केले पाहिजेत असं आवाहन त्यांनी उपस्थितांना केलं। या कार्यक्रमाला परिसरातून आलेल्या नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। यत्नाळ यांचं भाषण ऐकण्यासाठी प्रचंड गर्दी झाली होती। लोकसंख्येचा ताण वाढल्यानं पोलिसांना नियंत्रणासाठी विशेष परिश्रम घ्यावा लागेल। सी मराठीसाठी मांजरीहून तात्यासाहेब कामा। ಇವರಿಗೆ ಕರ್ನಾಟಕ ಕೊಡಬೇಕು ಅನ್ನೋ ನಿರ್ಣಯ ನಾವೆಲ್ಲ ಜನ ಎಷ್ಟು ಮನಸ್ಸು ಎಷ್ಟು ಪ್ರೀತಿ ಅವ್ರದ್ದು ಎಮೋಷನ್ ನೋಡ್ಬಿಟ್ಟು ನಾನು ಅನಿಸ್ತದ ಇಂಥ ಮುಕ್ತ ಜನ ನಾಳೆ ಹೋಗ್ತಾಕೆ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಮಾಡಿದ್ರೆ ನ್ಯಾಯದಲ್ಲಿ ಲಂಚ ತೆಗೆದು ಕೈಗಾರಿಕೆ ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ರೆ ದೇಶಕ್ಕೆ ದ್ರೋಹ ಮಾಡೋದು ಅಂತ ನಾನು ಮಹಾತ್ಮ ಇವತ್ತು ಮಾತಾಡ್ತಿದ್ದೇನೆ। ಅಧಿಕಾರಿಗಳ ಕಡೆಯಿಂದ ನಾನು ಮಾಹಿತಿ ತಗೊಂಡು ಮಾತಾಡ್ತೀನಿ। 15-20 ಒಡೆಯಾಗಿ 15-20 ಜನ ಸತ್ರು ಸಹ ಇದೊಂದು ಸಣ್ಣ ಘಟನೆ। ಇಷ್ಟು ಬಿಟ್ಟರೆ ಸೋನಿಯಾ ಗಾಂಧಿ, ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ ಮತ್ತೊಂದು ಏನು ಕೆಲಸ ಇಲ್ಲ। ಇಂಥವ್ರಿಗೆ ರಾಜ್ಯ ಸಿಗುತ್ತೆ। ನಾವೆಲ್ಲ ನೋಡಿದ್ವಿ ಕಾಶ್ಮೀರದಾಗ ಯಾವ ರೀತಿ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಇತ್ತು। ನಾವೇ ತಿಳ್ಕೊಂಡಿವಲ್ಲ 10-15% ಅಂದ್ರೆ ಹೀಗಿದೆ। ನಾಳೆ 35-40% ಏನಾರ ಆದ್ರೆ ನಿಮ್ಮ ಯಾವ ಗಣಪತಿಗಳು ರಸ್ತೆ ಮೇಲೆ ಬರಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ। ಯಾವ ನಾಡದೇವಿ ಉತ್ಸವಗಳನ್ನ ಈ ದೇಶದಲ್ಲಿ ನಡೆಸಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ। ಕೇರಳದಾಗ ಏನಾಗಿದೆ, ಅವರಿಗೆ ನಮ್ಮ ದೇವಸ್ಥಾನಗಳಿಂದ ಬರುವಂತ ಏನು ಶ್ಲೋಕಗಳು ಮಂತ್ರಗಳು ಅದನ್ನ ಕೇಳಿದ್ರೆ ಹರಾಮ ಕೇಳಬಾರ್ದು। ಎಲ್ಲಿ ಮೈಕುಗಳು ನಡೆಸಲಿಲ್ಲ, ದೇವಿಯ ಮಂತ್ರಗಳು ಹೇಳಿಕೊಡುವುದಿಲ್ಲ। ಕಾಶ್ಮೀರದಲ್ಲಿ ಇಲ್ಲ, ಕೇರಳದಲ್ಲಿಲ್ಲ, ಪಶ್ಚಿಮ ಬಂಗಾಳದಲ್ಲಿಲ್ಲ। ನಮ್ಮ ಹಿಂದೂಗಳ ಇರುವಂತ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಅದಾರೆ। ಪಶ್ಚಿಮ ಬಂಗಾಳದಾಗ ಯಾರಾದ್ರೂ ಗೊತ್ತೈತೆ ಅದು ಏನಾದ್ರೆ ಮನುಷ್ಯ ಒಳಗೆ ಅನಿಸ್ತೈತೆ। ಅದನ್ನ ನೋಡಿದ್ರೆ ಅಂದ್ರೆ ವೋಟ್ ದೇಶ ಹಾಳಾಗ ಹಿಂದೂಗಳನ್ನ ಬೇಕಾದಷ್ಟು ಇವತ್ತು ಬಲಿ ತಗೋತಾ ಇದ್ದಾರೆ। ಪಶ್ಚಿಮ ಬಂಗಾಳದಲ್ಲಿ ಬಾಂಗ್ಲಾದೇಶದವರು ರೋಹಿಂಗ್ಯಾಗಳು ಇವತ್ತು ಹಿಂದೂಗಳ ಜೀವನ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಬೆದರಾಗುವಂತ ಪರಿಸ್ಥಿತಿ ನಿರ್ಮಾಣ ಆಗಿದೆ। ಇನ್ನೂ ನಾವು ಹೀಗೆ ಎಚ್ಚರಿಸಿಕೊಳ್ಳದಿದ್ರೆ ಅವೇನು ಬೆಲೆ ಮಾಡಲ್ಲ। 2040 ಭಾರತ ಇಸ್ಲಾಂ ರಾಷ್ಟ್ರ ಆಗ್ತಕ್ಕಂಥ ಕಲ್ಪನೆ ಮಾಡ್ಕೊರಿ, ನಮ್ಮ ಯಾವ ರಾಯಣಗಳು ಸುರಕ್ಷಿತವಾಗಿ ದೇಶದಲ್ಲಿ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ। ನಮ್ಮ ಯಾವ ಯುವಕರು ರಸ್ತೆ ಲೆಕ್ಕಾಡಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ। ಕರ್ನಾಟಕ ಸ್ಥಿತಿ ಏನಿದೆ ಇಲ್ಲಿ ಅಂತೂ ಒಬ್ಬ ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ ಸರ್ಕಾರ ಇದ್ದಂಗೆ ನೋಡಿಲ್ಲ ಪಾಪ ಹಾಲ ಮಟ್ಟದವರು ಪ್ರಧಾನಿ ದೇಶ ನಮ್ಮ ಕಡೆ ಮುಂಬೈ